पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये एक छानसं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणजे लोखंड आणि चुंबक. लोखंड हा कुठल्याच वस्तूला आकर्षित करत नाही किंवा उचलू शकत नाही. तोच लोखंड जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि तो स्वतः चुंबक बनतो. आणि जेव्हा तो लोखंड होता तेव्हा तो काहीच उचलत नव्हता, परंतु जेव्हा तो चुंबक बनतो तेव्हा तो त्याच्या 12 पटीनं जास्त वजन असलेलं वजन तो उचलू शकतो. मित्रांनो, हेच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला चुंबक बनायचं आहे का लोखंड बनायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण लोखंडाचाच चुंबक बनत असतो. तर मित्रांनो, आपल्याला जर चुंबक बनायचं असेल तर आपल्याला सबकॉन्शियस माइंड या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी मोनाली माने सबकॉन्शियस माइंडबद्दल माहिती देत असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. सबकॉन्शियस माइंडबद्दल हे खूप छानसं असं पुस्तक आहे जे वाचू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा माहिती घेऊ शकता. तर आपल्या मनाचे 2 प्रकार आहेत. एक आहे ते चेतन मन आणि दुसरं आहे ते अचेतन मन. जे आपल्याला वास्तवामध्ये जे काही गोष्टी दिसत असतात त्या गोष्टी घडून आणण्याचं काम हे इनडायरेक्टली अचेतन मन करत असतं. आता आपण हात वगैरे हलवतो, पाय हलवतो, हे चेतन मनाचं काम आहे. तर आपल्या हृदयाचं धडकणं असेल, आपली पचनक्रिया असेल, आपलं रक्ताभिसरण असेल, केसांची वाढ असेल, आपल्या शरीराची वाढ असेल, ही सर्व जी गोष्टी आहेत, ही जी गोष्ट आहे ती अवचेतन मन करत असते. या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला थोडंफार आपण नाराजी व्यक्त करतो. परंतु आपण नाराजी व्यक्त करणं किंवा त्याला नाकारणं ह्या गोष्टी केल्या म्हणून ते काय करायचं काय थांबणार नाही. तर आपल्या मनाचे 2 प्रकार आहेत, एक चेतन मन आणि एक अचेतन मन. चेतन मन हे तर्क वितर्क लावत असतं, असं कसं होईल, हे कसं होणार आहे. आणि अचेतन मन कुठल्याही तार्किक मन लावत नाही किंवा ते सत्य किंवा असत्य असे काही गोष्टीच्यावरती ते लक्ष देत नाही. ते तुम्हाला ते त्याच्याकडे ज्या काही संदेश देत जातील त्या गोष्टी त्या तुमच्या जीवनामध्ये आणायचं काम करत असतं. आपलं जे जीवन आहे ते विचारांवरती अवलंबून आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले विचार हे कंटिन्यू चालत असतात, कारण हेच विचार आपल्या भावना तयार करत असतात आणि ह्या भावनांची भाषा आपल्या अचेतन मनाला कळत असते. आणि हा जो युनिवर्स आहे, हा जो ब्रह्मांड आहे, त्याची जी भाषा आहे ती भावनांची भाषा आहे. युनिवर्सने या ब्रह्मांडाने जेव्हा आपल्याला या पृथ्वीवरती घातलं तर त्याला त्याची जी भाषा आहे ती भाषा आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये घालून पाठवलेली आहे. आणि आपलं या युनिवर्सशी जे भाषण होतं, जे संभाषण होतं, या भावनेशी होत असतं. जसे आपले विचार आहेत तशीच आपली भावना होत असते आणि जशी आपली भावना आहे तशीच परिस्थिती परिणाम आपल्या या जीवनामध्ये दिसत असतं. तर अचेतन मनाला जे काही सांगायचं आहे ते आपण या भावनेद्वारे सांगत असतो. भले तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करा, कितीही निगेटिव्ह विचार करा, तुमची भावना कशी आहे हे महत्त्वाचं आहे. जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घटना घडणार आहेत. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह घटना घडणार आहेत. कारण ह्या युनिवर्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं काहीही नाही. आपण ठरवलेलं आहे हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आपल्या अचेतन मनाला काहीही माहीत नाही कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट, कारण या युनिवर्ससाठी सर्व गोष्टी समान आहेत. तर हा जो अचेतन मन आहे, हा जो आहे तो कामगार आहे आणि जो चेतन मन आहे तो मालक आहे. जसं एका समुद्रामध्ये जहाज जर जात असेल तर त्या जहाजामध्ये असणारा जो कॅप्टन आहे तो चेतन मन आहे आणि त्या जहाजावरती जी काही कामगार लोक आहेत ती काय आहेत, अचेतन मन आहेत. कामगार लोक कुठलेही कारण न सांगता जे काही कॅप्टन सांगणार आहे त्याचं ते काम करत असतात. तसंच आपल्या जीवनाचं आहे. तर चेतन मन जे आहे ते आपल्या या जीवनामध्ये डोळ्याद्वारे, कानाद्वारे, अनुभवाद्वारे, त्याच्यानंतर बोलण्याद्वारे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते अचेतन मनाकडे तो पाठवत असतो. आणि अचेतन मन हा या युनिवर्सशी, या ब्रह्मांडाशी संभाषण करून त्याला भावना पाठवून तुमच्या जीवनामध्ये तो अट्रॅक्ट करत असतो. तर आपण काय करायचं आहे, तर ह्या गोष्टी या घडणारच आहेत. तर आपण का नाही की याचा चांगला उपयोग करून घ्यायचा, का नाही आपण चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायच्या. तर आपल्याला जे काही डोळ्यानं दिसतं ते आपल्याला चांगलंच बघायचं आहे. आता आपण नाही म्हटलं तर डोळ्यासमोर या निगेटिव्ह गोष्टीच येत असतात. जसं की TV असेल, न्यूजपेपर असेल, मोबाईल असेल, ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमधून आपण चांगलं काय वाईट काय हे आपण निवडू शकतो आपल्या
चेतन मनाद्वारे. चेतन मन हे निवडत असतं कुठलं चांगलं कुठलं वाईट. अचेतन मन हे निवडत नाही. तर चेतन मन याच्यासाठी दिलेल्या या निसर्गानं तुला जे पाहिजे या निसर्गामध्ये ते तू घे, तू ते निवड. तर चेतन मनाने आपल्याला जे पाहिजे आहे ते चांगलंच निवडायचं आहे. जर एखादी गोष्ट जर टी व्हीवरती मोबाईलवरती जर निगेटिव्ह असेल तर ती आपण बघायची नाही, जेणेकरून ती चेतन मनाकडे जाणार नाही. आपल्याला बोलायला शब्द दिलेले ते शब्द कसे आहेत ते आपण चांगले निवडायचे आहेत. न्यूजपेपर बघत असताना कुठली बातमी चांगली आहे ती निवडायची आहे. चांगलं बोलायचं आहे, चांगलं बघायचं आणि चांगलं ऐकायचं आहे. हे गांधीजींनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी जेव्हा आपण बघायला चालू करू, जेव्हा निवडायला चालू करू, ऑटोमॅटिक आपला अचेतन मन जो आहे तो आपली जी परिस्थिती आहे, आपली जी काही दुनिया आहे, आपली जी काय जे काही आपली परिस्थिती परिणाम असतील ते काय करणार आहे तर बदलत जाणार आहे. अशा प्रकारे आपण या अचेतन मनाचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि ह्या अचेतन मनाचा उपयोग करून आपण चुंबक बनायचं आहे. आपल्याला ज्या काही हव्या आहेत त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये सहज अट्रॅक्ट करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ह्या अचेतन मनाबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.